Once again, very well, welcome to in MCS first, that is MSc Computer part first. You have taken admission. Welcome to once again to all of you. Last time I have started I will told about my subject. You know that the title of my subject is that the database technology is CSUT 113. It has 6 number of chapters there. The idea no SQL technology. So first year question is arise, what is mean by no SQL? Am I right? बघा तत्पूर्वी मला एक विचारायचं आहे. I want to ask to all of you की English Marathi mix, what is your opinion? Sir, English Marathi mix. तुम्ही म्हणायचे की म्हणजे त्यामुळे मी विचारून घेते दोन्ही मिक्स चालेल ना? जर तुम्हाला कम्फर्टेबल वाटलं okay, thank you. So idea behind this subject is that to clear the concept of बघा आपण बीसीएस ला ऍडमिशन घेतल्यावर पहिल्या वर्षी डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम शिकलो. त्यानंतर पुढच्या वर्षी आपण मॅनेजमेंट सिस्टीम आठवतंय तुम्हाला? हो सर. हा मग मीन्स व्हॉट बघा जे काही रिलेशन ऑन द बेसिस ऑफ रिलेशन वी विल गोइंग टू ऍक्सेस द डेटाबेस to one, one to many, many to one, and many to many. These were the relationships there in the relational database management system. त्या ठिकाणी त्यानंतर आपल्याला प्रायमरी की फॉरेन की या पण कन्सेप्ट identifier there नाही का? It is unique identifier to identify the table. बघा टेबल आयडेंटिफाय करण्यासाठी जो काही युनिक आयडेंटिफायर जसं की एखाद्या क्लासचा जर आपण विचार केला तर त्या वर्गामध्ये प्रामुख्याने जर क्लास मध्ये दुसरी व्यक्ती नसते असं कधी घडलंय का? इज इट हॅपन इन द क्लास देर आर दिस टू स्टुडंट ऑफ नंबर रोल नंबर 1? इज इट पॉसिबल? इफ इट इज पॉसिबल इट इज फेक. शकत नाही है का नाही? पण त्याला आपण प्रायमरी की म्हणायचो. फॉरेन की म्हणजे काय तर एक प्रायमरी की जेव्हा दुसरी common factor there. Suppose one table or one data want to access by different platform or different tables. One number of time there is no necessity to again and again define and declare it. So for that purpose there is use of foreign key. दुसरीकडे वापरली जाते आणि डेटा ऍक्सेस केला जायचा त्याला फॉरेन की असं म्हणायचं. अशा पद्धतीनं रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टमचं काम चालायचं. एम आय राईट? आठवतंय का? आहे की नाही? मग आता ऑन युअर सब्जेक्ट आहे याच्यामध्ये काय केलंय त्यांनी दे मेक द स्टुडंट कॅपेबल ऑफ मेकिंग द चॉईस ऑफ व्हॉट ऑन देअर ऍप्लिकेशन नीड्स. म्हणजे काय? टू कॅपेबल द स्टुडंट्स टू मेक द चॉईस ऑफ व्हॉट डेटाबेस टेक्नॉलॉजी
अकॉर्डिंग टू और ऑन द बेसिस ऑफ ऍप्लिकेशन नीड. जसं ऍप्लिकेशन असेल त्याची जशी रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीनं हा सब्जेक्ट दिला. सब्जेक्टचा मोटो लक्षात आला, ऑब्जेक्टिव्ह लक्षात आला का तुमच्या? मग आता Yes. व्हाय नो एसक्यूएल? मग नो एसक्यूएलच का आहे? काही ठिकाणी नॉट ओनली एसक्यूएल असं जर गुगलवर तुम्ही सर्च केलं तर ते कधी कधी दाखवतं नॉट ओनली एसक्यूएल. means that there is no relationship, no relational database here. इथं relational database नाही. SQL म्हणजे काय? It is used to store the data in the format other than relation. म्हणून हा आला. आपल्याला रिलेशनल डेटाबेस नको आहे. बघा इनोव्हेशन केव्हा असते? बघा एका गोष्टीनंतर दुसरा शोध केव्हा लागतो? पहिल्या गोष्टीत जे ड्रॉबॅक्स असतील त्याच्यावरती गाडी घोडागाडीने प्रवास करायला लागला, नंतरच्या काळात तो सायकलने करायला लागला, नंतर मोटरसायकलला आल्या. नंतर तो हवाई प्रवास करायला लागला, त्यानंतर समुद्रमार्गे करायला. इनोव्हेशन कळतं? ऍडव्हान्स असतो. इज इट राईट? आर यू अंडरस्टँड Yes, व्हॉट sir. आय? यस. हे आपलं पहिलं फिट झालं पाहिजे, लक्षात आलं पाहिजे, है का नाही? मग विदिन नो than relational tables, other than relational table च्या स्वरूपातला हा डेटा आहे. So why no SQL? Is it clear? Yes. Yes sir. असेल तर तुम्ही विचारायचं आहे. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा आहे जो for starting the NoSQL, it is necessary that to understand बघा ती समजून घेणं आवश्यक आहे. We knows that relational databases it's easy to take them for granted. है का नाही? म्हणजे काय? रिलेशनल डेटाबेस नाही, है का नाही? Why? Because it has its own specific. It has some weightage there. So here we have to त्यासाठी आपल्याला रिलेशनल डेटाबेसची व्हॅल्यू काय आहे ही समजून घ्यायची आहे. आता असं होईल उद्याच्या लेक्चरला परत आणखी तुमच्यातलं एखादं नसेल. ठीक आहे, एक मिनिट वेट. तर बघा रिलेशनल डेटाबेस बघूया. ठीक आहे. मग तर मग probably the most obvious value of database is to keep the large amount of persistent data. बघा डेटाबेसेस ही कन्सेप्टच कशासाठी आलेले आहे? टू स्टोर दी लार्ज अमाउंट ऑफ डेटा, है की नाही? मग रिलेशनल
persistent data. Why persistent data? बघा, आपण जेव्हा क्वेरी फायर करतो, क्रिएट केला आणि त्याच्यामध्ये डिटेल्स घेतल्या, स्टुडंटचा रोल नंबर असेल, नेम, क्वेरी फायर केली, काय सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट. सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट म्हटल्यावर बरोबर जे काही स्टुडंटचे डिटेल तो दाखवायचा की नाही, असं कधी झालंय का आपण सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट केलं आणि दुसरा टेबल आहे तिथं, असं घडलं का कधी? नो, नाही, बरोबर की नाही? persistent डेटा. दुसरी गोष्ट आहे कॉन्करन्सी. व्हॉट इज मीन बाय कॉन्करन्सी? simultaneous transaction there. Simultaneous transactions means what? बघा, आपण तर तो 2-3 टेबलचा डेटा ऍक्सेस करायचा की नाही अकॉर्डिंग टू क्वेरी? That means what? At a time we can access the data of number of tables there. So it shows that. Am I right? Yes. पुढचा मुद्दा आहे इंटिग्रेशन. बघा, जे काही लाईव्ह ऍप्लिकेशन्स असतील, इट अ कॉमन वे टू डू शेड डेटाबेस डेटा आहे तो काय करणं, शेड करणं. बघा, आता मी कॉन्करन्सी मगाशी सांगत होतो, कॉन्करन्सीचा जर आपण विचार केला, इट इज द लाईक सपोज हॉटेल, नंबरची आणि विशिष्ट डेटला, आणि त्याच डेटला जर परत दुसरा गेला, तर बघा तीच रूम एका वेळेस 2 लोकांना भेटू शकते. म्हणजे जरी कॉन्करंटली डेटा ऍक्सेस होत असेल, परंतु जो काही त्याच्यातली काही हॉटेलच्या एक्झाम्पल वरनं लक्षात येत आहे? मग हे केव्हा भेटू शकते? सपोज 2 लोक तीच रूम घ्यायला आले, तर त्यांना काय करावं लागेल? ऑन द बेसिस ऑफ that in the relational database management system, there one to one, one to many, many to one, and many to many there. रिलेशनच्या बेसवर डेटा काय केला जायचा? ऍक्सेस. त्यानंतर बघा, इंटिग्रेट आहे, एका सिंगल डेटाबेस मध्ये मल्टिपल ऍक्शन. जसं की बघा, आपण क्वेरी जेव्हा डेटाबेस क्रिएट, डेटाबेस मध्ये वी हॅव फ्रीडम हाऊ मेनी नंबर ऑफ टेबल्स टू टेकन, किती नंबर ऑफ टेबल्स आपण घेतले पाहिजे. आपल्याला 2 असतील, 4 असतील, 5 असतील. मग आता सिंगल डेटाबेस मध्ये इफ वन सिंगल डेटाबेस single database and multiple tables there, it means that मल्टिपल टेबल आहे म्हणजे इंटिग्रेशन आहे की नाही?
Are you got it? Yes. पुढचा मुद्दा समजला? Yes. And last point of hello of relational. बघा, relational database having success there. हे successful. Earlier in most standard way. Most standard पद्धतीनं तो काय database professionals learns the basic relationship model and apply it to the many database management system समजून जे काही डेव्हलपर डेटाबेसचं मॉडेल काय केलेलं आहे, यूज केलेलं आहे. म्हणून हे स्टँडर्ड मॉडेल आहे. and this is the 4 points there to getting the persistent data, concurrency, and it value of relational database. समजली का value of relational database? हो. Any question in mind regarding to this point, you can ask me. Yes or no? If you have any question in your mind, you can ask me here and after lecture also. Huh? I will definitely try and ask me. Don't worry there. Huh? ओके. बघा, आता आपला पुढचा मुद्दा आहे application and integration databases there. The application and integration databases means what? The way we have seen value of relational, understand the databases, why it's integrated and it is applicant. करायचं सुरू. हो. बघा, we know that the exact reason of a relational database other databases. Trumped over means what? बघा, trumped means वर तो विजयी झालेला आहे. म्हणजे काय? It means that other database most advantage or priority is go towards the relational database. Why? Value of relational database च्या आत पण व्हॅल्यू बघितलंय की according to this value it is the persistent, concurrent, integrated and have the standard model. Use it. All accept. Are you understand what I am going to tell you? Yes. समजतंय बाळांना? Of role of SQL is integration mechanism between application. Factor काय आहे? तर application. What is mean by application? जसं मोबाईल आपल्याला परमिशन द्यायला लागतात की नाही? हो. Means what? With multiple applications usually developed by the separate team, story in common database means what?
जसं की आपल्या मोबाईल मध्ये अनेक ऍप असतात, एका कार्ड मध्ये किंवा एका इंटरनल मेमरी मध्ये असतं की नाही. हो. मग हो. तो झाला आपला कॉमन हो. डेटाबेस. मग व्हॉट हॅपन बिकॉज ऑफ दिस होतं. कसं होतं, आपण आपल्या फाईल मॅनेजर मध्ये इंटरनल मेमरी मध्ये गेलो की आपल्याला आपला सगळा डेटा मिळतो की नाही. येस और नो. हो. सेम वे लाईक हिअर, आहे का नाही. मग इथं सेटअप पर्सिस्टंट डेटा. व्हॉट इज मीन बाय कन्सिस्टंट. आपण जर कन्सिस्टंट हा शब्द ऐकलाय कधी तुम्ही. सो तर आपण इन कमेंट्री नंबर ऑफ टाइम्स दे म्हणजे काय, सातत्य. एखाद्या सातत्याने गोष्टीसारखी किंवा यस यस गुड. नाही. मग देर आर द डाउन साइड टू स्टेट द डेटाबेस इंटिग्रेशन. द स्ट्रक्चर integrate the many application ends up being to for use, and we know that sometimes there is a single application, sometimes there is a multiple application form or one platform where these all the applications or all the data is to be इंटिग्रेट झाला पाहिजे. लक्षात येत आहे का. मीन्स व्हॉट, विथ द ऍप्लिकेशन ऑफ द डेटाबेस know about that the database structure which makes it easy. Okay nahi. Now that it is easy, the easy व्हावं. For that purpose control. What control? Both database and the application code, the responsibility of data integrity. अशा पद्धतीने ते काय करतात, डेटाबेस आणि त्याचा जो काय काय सांगतोय समज. मग फॉर दॅट पर्पज दे युजेस द इंटरऑपरेबिलिटी. बघा, इंटर म्हणजे अंतर्गत आणि ऑपरेटेबिलिटी म्हणजे काय, लाईक शिप द इंटरफेस फॉर द डेटा फॉर द बेटर इंटरॅक्शन. म्हणजे एक म्हणजे काय एकमेकांमध्ये असणार इंटरॅक्शन, आहे की नाही. मग आता आपण बघा, तुम्ही असं HTTP आपण URL वरती टाकतो की नाही, हायपर टेक्स्ट आणि ते सेन्सिटिव्ह इंटरॅक्शन. असं का, तर बघा तो जो www.google.com, तर बरोबर गुगलचाच डेटा ऍक्सेस होतो की नाही. ओपन नाही होणार. बघा, मग त्यासाठी बघा वापरलेल्या असतात. HTTP चा प्रोटोकॉल आपल्याला माहित आहे, त्यानंतर XML आपल्याला माहित. नाही. ठीक आहे. बघा, JSON स्टँड्स फॉर द जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन सिलेबस. हा, त्यामुळे सांगण्याचं बरोबर. पण तुम्ही जावा आपलं जे काही बघा, आपण ज्यावेळेस बघतो काय
URL असते. URL वरती आपण डबल क्लिक केलं तर आपल्याला वेगवेगळ्या नोटेशनने JSON, XML असे डिफरंट नेम्स त्या ठिकाणी दिसतात की नाही? It is a lightweight format for storing and transporting of data. म्हणजे काय? स्टोरिंग अँड ट्रान्सपोर्टिंग. स्टोरिंग म्हणजे काय? टू स्टोर. आणि Store data. आणि ट्रान्सपोर्ट करणं म्हणजे काय? डेटा कॅन बी ट्रॅव्हल फ्रॉम वन प्लेस टू अनादर, है की नाही? त्या अनुषंगाने जनरली इट इज यूज व्हेन डेटा वेबसाईटला प्रोव्हाइड केला जातो, दॅट टाइम JSON कम्स इन पिक्चर. जसं की आपण जीमेलचं ऍप्लिकेशन वापरतो, जीमेल आपण सर्वजण, आणि जीमेल वापरत असताना बघा आपण आपल्या मेलला आणि आपल्याला पाहिजे तेव्हा आपण ऍक्सेस करतो की नाही? हो. मग याचाच अर्थ Yes. आहे की नाही? मग हा जेव्हा डेटा स्टोर असतो आणि जेव्हा आपण ऍक्सेस करतो म्हणजे काय, तो कुठल्यातरी सर्व्हरला आहे आणि सपोज ती जीमेलची वेबसाईट आणि आपला स्टोर असणारा डेटा आपण ऍक्सेस केला. दॅट टाइम लाईक was there when data sent from server to web page. ज्या वेब पेजला तिकडे जातो. Are you got it? Yes. This is the I hope that you have understand it. तुम्हाला याच्यामध्ये काही अडचण? This is new subject. म्हणजे कधी कधी असं तुम्हाला ओव्हर ऍक्ट होऊ शकतं किंवा समजणार नाही. मात्र तुम्ही जेव्हा we will definitely try to solve it. Okay? Yes. ठीक आहे. 14 मिनिट होत आहेत. आपण राहिलेला भाग उद्या घ्यायचा का? हो. Have a nice day to all of you. Once again, we will meet tomorrow. Before that, stay home. Thank you so much.